ठरलं तर मग या मालिकेचा संपूर्ण महा एपिसोड तुम्ही ह्या एकाच भागात एन्जॉय करणार आहात प्रेक्षकांनो. मी 2 भाग न करता एकच भाग आज केलाय. तर आज काय काय घडले यासाठी तयार राहा बघायला. सुरुवातीला आपण बघ, कुसुम विचार करते की अर्जुनला सांगितलं याचा काही उपयोगच झाला नाहीये का. मला वाटलं अर्जुन आणि सायलीची भेट होईल, पण तो इथे येणारच नाहीये का. मी अर्जुनला फोन करून बघू का. नाही नाही, नको नको. मी जर फोन पर्स मधून काढला तर सायलीला संशय येईल आणि ती पुन्हा मला अडवेल. नको, आता काय करू. कुसुम टू बी और नॉट टू बी याच विचारात अडकली आहे बिचारी. आता इकडे अर्जुन बघा, इतका वेड्या पिशासारखा गाडी चालवतोय. चैतन्य बिचारा जीव मुठीत धरून आहे. अरे बाबा, माझंही लग्न व्हायचंय कदाचित असा विचार त्याच्या मनात येत असेल. अर्जुनला तो सारखा टोकत असतो, अर्जुन अर्जुन गाडी हळू चालव रे बाबा. पण नाही, आता एका पॉइंटला असं होतं की अर्जुनची गाडी होते पंक्चर. आता नेहमीप्रमाणे म्हणजे काहीतरी करायला जायचं आणि काहीतरी विघ्नेमध्ये यायची. हे असं मालिकेचं ट्रेंड असतंच प्रेक्षकांनो, आणि तसंच झालंय. आता या अर्जुनची गाडी होते पंक्चर. इकडे कुसुम बस स्टँड वरती अर्जुनला खूप वेळ शोधते, इकडे तिकडे जाऊन शोधते. तिला असं वाटतं कुठेतरी अर्जुन शोधत असेल तर हिची आणि त्याची भेट होईल. आणि काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो, एवढे गाणे दाखवले त्यांनी, म्हणजे महा एपिसोड अतिशय सुंदर दाखवलाय, त्यात वादच नाही. म्हणजे मी तर म्हणेल आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट महा एपिसोड आहे. त्यांनी थरारच एवढा दाखवलाय ना प्रेक्षकांनो, की पहिल्या भागामध्ये तुम्हाला खूप कमी डायलॉग ऐकायला मिळतील. आता अर्जुन गाडीच्या खाली उतरतो आणि खूप वैतागतो आणि विचार करतो, अरे यार शट, हे काय होऊन बसलंय, आता काय करावं. अर्जुनला कळेना. चैतन्य म्हणतो, अर्जुन अर्जुन तू पॅनिक होऊ नको, थांब, टेन्शन घेऊ नको, आपण करूयात काहीतरी. अर्जुन म्हणतो, अरे यार आता काय करणार आहे आपण, ही गाडी पंक्चर होऊन बसलीये यार. इकडे सायली आता तिचं आत्तापर्यंतचं संपूर्ण आयुष्य व्हिज्युअलाइज करत असते बस येईपर्यंत. आता ती डोळे बंद करून बसलीये आणि तिला अर्जुन सोबत घालवलेले सगळे क्षण आठवत आहे. आणि हे क्षण आठवत असताना त्यांनी उसवले धागे कधी हे गाणं प्ले केलंय आणि जवळपास त्याचं पूर्ण एक कडवं त्यांनी प्ले केलंय. म्हणून म्हणलं प्रेक्षकांनो की हा सगळा भाग मी एकच भागात केलाय, म्हणजे 2 भागात न करता तुम्हाला एकाच भागात हा सगळा रिव्ह्यू एन्जॉय करायला मिळणार आहे. आता ही सायली अर्जुनची आठवण काढून 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 रडून रडून डोळे लाल केलेले आहेत बिचारीने. आता तिला सुद्धा सुचेना की पुढे काय, कसं, कुठे, कधी भेटणार आहे ती अर्जुनला. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, होमाचा थरार चालू आहे आणि आता इकडे यांनी होम प्रज्वलित केलेला आहे, मंत्रोच्चार सुरू झालेत आणि प्रतिमा त्यांना आगीचा फोबिया आहे ना, तर ती आग आता त्यांना कसं तरी होत असतं. आगीला बघून बघून, होमाची आग बघून त्यांना असं म्हणजे अनइझी व्हायला लागतं, श्वास गुदमरायला लागतो त्यांचा आणि त्यांना मैपत आठवायला लागतो. इकडे अर्जुनने एका माणसाला थांबवलंय आणि मदत घेतलीये. प्लीज प्लीज दादा, मला कुर्ला बस स्टँडला पोहोचणं खूप गरजेचं आहे, मला मदत कराल का जायला. आता त्या माणसाला वाटतं चला अर्जुनला मदत करू. मग अर्जुन म्हणतो, मी चालवू का गाडी, असं म्हणून त्याने त्याची गाडी ताब्यात घेतली. आता इकडे चैतन्य राहिला ना बिचारा, तो दुसरी गाडी शोधतोय. सायलीला झोप लागते. आता कुसुम तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा प्रयत्न करत असते, पण सायलीची ही अवस्था बघून कुसुमला फार कसं तरी होतंय आणि सायलीचा डोळा लागला तर कुसुम तिला न उठवता झोपू देते थोड्या वेळ. मग आता प्रतिमा आत्याचा थरार बघा. प्रतिमा आत्या आता अनइझी करायला लागतात, नाही नाही करून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात, कारण त्यांना महिपत आठवतो. आता त्या जेव्हा मोठ्याने ओरडतात तेव्हा हे सगळेजण त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालं काय झालं. अश्विन म्हणतो, काय झालं प्रतिमा आत्या, तुला काही त्रास होतोय का. किती वेळ त्या अशा करता बरं का. तोपर्यंत कोणाचं लक्ष जात नाही. जेव्हा त्या ओरडता तेव्हा हे सगळे पटकन उठून त्यांच्या जवळ येतात. आता या कल्पनाताई त्यांना पाणी वगैरे देतात. त्यांना ती आग बघून बघून कसं तरी होत असतं. आता शेवटी या अश्विनने सांगितलं की आत्या अगं तू टेन्शन नको, अगं आत्या तू मला तुझा हात दे, मला पल्स चेक करू दे बरं, काय होतंय तुला, अगं आत्या शांत हो. आता त्या पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं काय होतंय तुला. आता अर्जुनच्या लक्षात येतं, सॉरी अर्जुन नाही अश्विनच्या लक्षात येतं की प्रतिमा त्याला आगीचा फोबिया आहे. आता तो म्हणतो, अगं आत्या तू न इथे नको थांबूस बघ या धुरामध्ये, तू खोलीत जा आणि आराम कर, तुला भीती वाटते ना कसली तरी. आणि तो सगळ्यांना सांगतो की आत्याला ना कसली तरी भीती वाटते आणि तिला ती कंट्रोल करता येत नाहीये, कदाचित तिचं बीपी लो होतंय, पटकन ना अगं तन्वी तिला खोलीत घेऊन जा बरं. आता ही मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, अगो आई काय होतंय तुला, काय होतंय.
अश्विन म्हणतो आत्या तू दीर्घ श्वास घे, शांत हो, आणि मग कसंबस प्रतिमा त्याला खोलीत नेलं जातं. कल्पनाताई पण म्हणतात की खोलीत घेऊन जा अगं तन्वी. मग आता या पूर्णाजींना कसं तरी होतं. पूर्णाजी म्हणतात हे काय होऊन बसलंय आज. घरात एक छोटासा विधी ठरवला तर अर्जुनने त्याचा अपमान केला. आता त्याचेच परिणाम आहेत हे. माझ्या प्रतिमाला भोगावे लागतात. अर्जुनच्या वागण्याची किंमत माझ्या प्रतिमाला मोजावी लागते. अरे यार कुठल्या कुठे चालल्या या पूर्णाजी. आता लगेच प्रतापराव पण म्हणतात अर्जुनला आपली किंमतच नाही. पण आता या सगळ्याची शिक्षा आपल्या प्रतिमाला मिळू नये म्हणजे झालं. आता पूर्णाजीचा अजून कसं तरी चेहरा झालेला आहे रडवेला. आता अस्मिता म्हणते झालं, बिघडलं घरातलं वातावरण पुन्हा एकदा. बापरे, अस्मितावर केवढा मोठा भार आहे नाही घरातल्या वातावरणाचा, घराला सांभाळायचा. असो, आता हा सीन संपवला त्यांनी. आता इकडे बघा सायली तिथेच बसलेली. आता तिची डुलकी पूर्ण झाली बहुतेक, आणि कुसुम आता पाणी संपलं म्हणून पाणी घेण्यासाठी जाते. म्हणजे एवढा थरार रंगवलाय त्यांनी पहिल्या भागात का तुम्हाला काय सांगू. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन तिथे पोहोचलाय आणि आता सायलीला अर्जुन पोहोचल्याची चाहूल लागते. आता वारं सुटायला लागतं, एकदम वादळ येतं का काय असं वाटायला लागलं होतं मला. एकदम डफडे बिफडे वाजायला लागले ना इथे. अर्जुन तिथे पोहोचला आहे, सायलीच्या मनाला कळलं. आता तिला एकदम आवाज येतो अर्जुनचा, मिसेस सायली. म्हणजे तो तिथे पाय ठेवतो बस स्टँडच्या जमिनीवर आणि हिला लगेच कळून जातं की आला आला माझा नवरा. आणि प्रेक्षकांनो हा थरार सुद्धा खूप रंगवलाय त्यांनी. सायली आता खूप वेळ अशी एकाच दिशेकडे बघायला लागते, इकडे तिकडे शोधायला लागते. तिच्या नजरा अर्जुनला बघण्यासाठी आतुर झाल्यात. प्रेक्षकांनो भाग खूप सुंदर आहे, त्यात शंका नाही, पण तो त्यांनी इतका रंगवलाय म्हणून मी तुम्हाला असा थोडासा फास्ट करून सांगतेय, कारण आतुरता आपल्याला अर्जुनच्या प्रपोजची आहे, जे मेन अट्रॅक्शन आहे या भागाचं. सायली आता वेड्या पिशासारखी अर्जुनला शोधत असते आणि अर्जुन सायलीला शोधत असतो त्या अख्ख्या बस स्टँडवर. बरं तसं बघितलं तर प्रेक्षकांना बस स्टँड आहे केवढं, यांना न दिसायला काही हरकत नव्हतं. आमच्या सिडको बस स्टँड सारखं दिसतंय ते. तर आता हा अर्जुन वेड्या पिशासारखं तिला शोधतोय, ती त्याला शोधतीये. असा त्यांनी बराच थरार रंगवला. आणि इथे ना त्यांनी एक वेगळंच गाणं लावलं जे मला माहिती नाहीये, काहीतरी वणवा जीवाचा पेटला, सैर भैर झालं मन उरात झालं, काय काय असं बरंच मोठं गाणं आहे ते प्रेक्षकांनो. पण ते गाणं खूप फास्ट आहे आणि या फास्ट गाण्याच्या मध्ये हे दोघं एकमेकांना शोधताय असं त्यांनी दाखवलंय. जीव हा सांगना. आता सायली अशी बघते इकडे तिकडे, वारं सुटलंय, अर्जुनला आता समजेना काय करू, मी कसं शोधू सायलीला. आणि हे सगळं करत शोधाशोध करत असताना या दोघांनाही एकमेकांची आठवण येते. हाही थरार त्यांनी प्रचंड रंगवलाय. तर आता सायलीला काही अर्जुन दिसेना, पण आता सायलीला तो फील होतोय असं त्यांनी अतिशय सुरेख दाखवलंय. म्हणजे सगळ्या मालिकेपेक्षा या मालिकेचं जे प्रपोज आहे ना ते एकदम धमाकेदार दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. सायलीला आता अर्जुन आठवतोय, अर्जुनला सायली आठवते आणि दोघं एकमेकांना असे शोधतायत. पण आता काय झालंय ना ते बघा. आता खरा ट्विस्ट समोर येणार आहे. आता ही कुसुम सायलीला बघायला येते, पाणी घेऊन आलेली आहे कुसुम, पण सायली काही तिला जागेवर दिसे ना. आता ती विचार करते अरे देवा ही कुठे गेली सायली, आणि ती सायलीला शोधायला लागते. आता माईक वरती अनाउन्समेंट झालेली आहे कोल्हापूरची बस येते म्हणून. आता कुसुम विचार करते बस सुद्धा येते, पण अजून अर्जुनचा पत्ता नाहीये. अरे देवा, मला आता माझ्या काळजावर दगड ठेवावा लागेल आणि मधुभाऊंनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मलाच पार पाडावी लागणार आहे. आता काय करू, ही सायली कुठे गेली आहे. कुसुम आता सायलीला शोधायला लागते, पण सायली अर्जुनच्या आठवणीमध्ये रमलेली असते ऑलरेडी. आता अर्जुन प्रत्येक बसमध्ये जाऊन सायलीला शोधत असतो. आता सायली काही त्याला दिसेना, सापडेना. आता काय करेल तो. तर आता जे प्रोमोमध्ये दाखवलंय तसं माईकवर जाऊन तो अनाउन्समेंट करतो. पण आता कशी ते बघा. चैतन्य म्हणतो का रे बाबा भेटली का सायली वहिनी. अर्जुन म्हणतो नाही ना रे, कुठे असतील त्या, मला नाही सापडत रे त्या. आता सायली तर नुसती अशी उभी आहे आणि वारं खातीये असं दाखवलं त्यांनी, म्हणजे अर्जुनला शोधतीये. आता बघा प्रेक्षकांनो, चैतन्य आणि अर्जुन त्या माईकच्या खोलीजवळ आलेले आहेत. चैतन्य म्हणतो अर्जुन आता काय करायचं रे, कुठे शोधणार आहेस तू सायली वहिनीला. अरे इथं काय करणार आहेस बाबा. आता त्याला माईकवरच्या अनाउन्समेंटची म्हणजे लक्षात येतं की अरे आपण इथेच अनाउन्समेंट करूया. आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू इथे काय करणार आहेस. आता इकडे कुसुमने सायलीला शोधलंय बरं का. आता ही सायलीला म्हणते अगं सायली, अगं असं काय करतेस, आपली बस आली ना. आता हा अर्जुन त्या अनाउन्समेंटच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो दादा दादा प्लीज मला एक अनाउन्समेंट करायची आहे. आता ते म्हणतात दादा ओ इकडे कसं काय आले तुम्ही, इथे कोणी येऊ शकत नाही, इथे अलाउड नाही आहे कोणाला यायला. अर्जुन म्हणतो दादा प्लीज ओ प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला ना फक्त एकच अनाउन्समेंट करू द्या.
आता ते दादा म्हणतात नाही नाही असं कोणी अनाउन्समेंट नाही करू शकत इथे, चला बाहेर वा. अर्जुन म्हणतो मान्य आहे मला दादा, प्लीज मी हात जोडतो, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघा आज जर मी नाही बोललो ना तर मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. प्लीज प्लीज दादा, फक्त एकदा मला बोलू द्या, मी हात जोडतो तुमच्या समोर. आता ते दादा म्हणतात अरे पण तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, माझी नोकरी जाईल अशाने. पण तरी सुद्धा अर्जुन त्याला म्हणत असतो की अहो नाही हो दादा, प्लीज ऐका ना हो माझं, अहो मला एकदा बोलू द्या प्लीज. इकडे ही कुसुम सायलीला घेऊन निघालेली असते, त्यांची बॅग असते ना तिथे, त्या तिथे बसल्यात तिथे. आता त्या दोघी पुन्हा एकदा तिथे आल्यात त्यांच्या बॅगा घ्यायला. इकडे अर्जुन आता त्या माणसाच्या पाया पडायला लागतो, अहो दादा मी हवं तर तुमच्या पाया पडतो, हे बघा प्लीज मला बोलू द्या प्लीज. आता ते दादा म्हणतात अहो पण काय झालंय काय, अहो उठा बरं उठा, असं पाया वगैरे नका पडू, नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते सांगा बरं. आता हा चैतन्य म्हणतो अहो दादा प्रेमाचा मामला आहे हो, तुम्ही कधी प्रेमात पडला असाल ना. आता चैतन्याने असं बोलल्यानंतर ते दादा लागतात लाजायला. चैतन्याने असं बोलल्यानंतर ते दादा म्हणतात हो मी सुद्धा प्रेमात पडलो होतो ना, अहो वेड्यासारखं प्रेम करत होतो मी सुद्धा. अहो माझं सोडा आता, तुम्ही एक काम करा, आधी हा माईक घ्या आणि तुम्हाला जे बोलायचे ते बोला, आणि नम्र विनंती आहे दादा तुम्हाला जे बोलायचे ते जरा लवकर बोला, नाहीतर माझी नोकरी जाईल हो. आता अर्जुन म्हणतो हो हो मी लवकर बोलतो. आता प्रेक्षकांनो सगळेजण दिल थांब के बैठो, अर्जुन इतकं सुंदर प्रपोज करणार आहे, पण त्याआधी ना त्यांनी पुन्हा त्या प्रियाचा सीन दाखवलाय जो मी तुम्हाला पटकन सांगते. आता ते दादा म्हणतात या तुम्ही आधी माईक ताब्यात घ्या बरं, तुम्हाला जे बोलायचंय ते बोलून टाका. आता बघा प्रेक्षकांनो ते दादा म्हणतात होऊन जाऊ द्या तुमच्या प्यारची लव्ह स्टोरी. अर्जुन खूप खुश झालेला असतो. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांनी प्रिया आणि प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय. प्रियाला वैताग आलेला असतो प्रतिमा आत्याचा. आता त्या प्रतिमा आत्याला ती म्हणत असते शांत हो आई शांत हो, पण मनात विचार करत असते काय यार ही अर्धवट मेंदूवाली बाई, हिला ना काही समजत नाही, सगळं प्लॅनिंग मी करते आणि सगळं अटेन्शन ही बाई घेऊन जाते. प्रतिमा आत्या खूप घाबरलेल्या असतात. आता ही प्रिया त्यांच्याकडे बघा कशी बघते. आता या कल्पनाताई येतात आणि म्हणतात अगं प्रतिमा काय झालं, बरं आहे ना तुला, बरं वाटतंय का ग आता. काय ग प्रतिमा मगाशी इतकी हायपर का झालीस तू, आणि त्या होमाकडे बोट दाखवून नेमकं तुला काय सांगायचं होतं. आता प्रेक्षकांनो तुम्हाला असं वाटेल की यांना भूतकाळ वगैरे आठवलं, पण तसं काही नाही, त्यांना नेहमीप्रमाणे जो फोबिया आहे तो त्यांना झालाय. म्हणजे त्या म्हणतात की अगं अगं कल्पना मला आग पाहिलं ना की मला काही समजत नाही ग, मला ना ते जळकं लाकूड आणि मला भीती वाटायला लागते ग, ते जळलेलं लाकूड आहे ना. आणि तो आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच ही प्रिया तिला बोलू देत नाही प्रतिमात्याला, आणि म्हणते अगं आई असं काय करते तू, शांत हो बरं, तू झोप बरं थोड्या वेळ, तू आता ह्या गोष्टींचा विचार नको करू, तू डोळे बंद कर. आता तिला असं वाटतं की मैपत आठवतो का काय प्रतिमात्याला, म्हणून ती बोलूच देत नाही प्रतिमात्याला. आता ती विचारते तोच करते मनात, अरे देवा या प्रतिमाला आग बघून मैपत आठवला का काय मूर्खपणा केला मी, आणि या प्रतिमाला आगीच्या जवळ येऊ दिलं. आणि आता प्रतिमात्याला म्हणते तू झोप आई झोप. कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी प्रतिमाला आगीची भीती वाटते ना, अगो गणपतीच्या वेळेला असंच झालं होतं ना, अगो बाई खूप त्रास होतोय का ग प्रतिमाला. आता या प्रियाला येतं टेन्शन, पण प्रिया म्हणते अगं नाही मामी असं काही नाहीये, एवढं काही असं काळजीचं कारण नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात अगं पण काळजीचं कारण नाही कसं काय म्हणतेस तू, आपण रविराज भाऊजींना फोन करू बरं लगेच, मी करते आता फोन जाऊन. लगेच प्रिया म्हणते अगं मामी नको ग, कशाला फोन करतेस बाबांना आता, अगं बाबा ना खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत, बाबांना माहितीये की आईला हा त्रास असा होत असतो म्हणून आगीला बघितल्यावर, तू नको टेन्शन घेऊस मामी, हे बघ काही दिवसांपूर्वी ना असं झालं होतं आईला, पण ती नंतर नॉर्मल होते अगं, आणि अगं तू बाबाला सांगितलंस ना तर बाबा ना अर्धवट काम टाकून येतील, तू नको सांगूस सध्या काही, मी आहे ना, मी बघते माझ्या आईकडे, तू वाटलंस तर खाली थांब. आणि कल्पनाताई तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आणि प्रेक्षकांना संपलावर का आता हा सीन, आणि आता मेन सीन तुम्ही बघणार आहात आजच्या या भागाचा, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका, अप्रतिम ब्युटिफुल जबरदस्त असा सीन. आता अर्जुनने तो माईक ताब्यात घेतलाय, सायली तिची बॅग घेऊन बसमध्ये बसणारच असते, तेवढ्यात अर्जुन म्हणतो मिसेस सायली जाऊ नका ना, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे थांबा मिसेस सायली जाऊ नका. आता अर्जुनचा आवाज ऐकल्यानंतर सायली अशी एकदम तिचं हृदय थांबवून बघते, प्रत्येक जण बघतोय. आता समोर ना एक आरशावाला उभा आहे बरं का प्रेक्षकांनो सायलीच्या. आता पुढे बघा काय होतंय. आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. आता बस स्टँडवरचे सगळे लोक स्तब्ध झालेत अर्जुनची माईकवरची अनाउन्समेंट ऐकून, आणि सायली सुद्धा
खूप वेळ सायलीवर त्यांनी फ्लॅश केलाय आणि आता अर्जुनला सायली दिसली. अर्जुन सायलीकडे बघायला लागतो आणि चैतन्य सुद्धा, सगळेजण सायलीकडे बघायला लागतात. आता या अर्जुनला एवढा आनंद होतो प्रेक्षकांनो सायलीला बघितल्यावर की तुम्हाला काय सांगू. आणि सायलीच्या हृदयाची जी धडधड आहे ना ती आता वाढायला लागली अर्जुनचा आवाज ऐकून. अर्जुन सायलीला बघतो आणि म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही मला कायमचं सोडून जाणार का? ही कसली शिक्षा देताय तुम्ही मला मिसेस सायली? तुम्हाला असं वाटलंच कसं की मी तुमच्याशिवाय जगू शकेल? अर्जुनचे एक एक शब्द सायलीच्या हृदयाला भेटतायत आणि सायलीच्या डोळ्यातनं आता आनंद अश्रू वाहतायत आणि कुसुमच्या सुद्धा. अर्जुन म्हणतो, मी मान्य करतो मिसेस सायली, चूक माझी झाली. मी तुम्हाला माझ्या मनातलं कधीच सांगू शकलो नाही. आय एम सॉरी मिसेस सायली. माझ्या मनातलं ना मी तुम्हाला घरी सांगू शकलो ना कॅफेमध्ये. कदाचित इथे इथे सगळ्यांसमोर सांगणं माझ्या नशिबात होतं. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सायली खूप रडायला लागते. आता अर्जुन पुढे म्हणतो, मिसेस सायली, मला ना आज तुम्हाला सगळं सांगायचंय. माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगायचंय मिसेस सायली. आज मी तुम्हाला या अख्ख्या जगासमोर सांगणार आहे मिसेस सायली. आय लव्ह यू सो मच मिसेस सायली. आता हे प्रपोज केल्यानंतर सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे आणि जो आनंद आहे ना प्रेक्षकांनो, अप्रतिम दाखवलाय त्यांनी. आता अर्जुन खूप वेळेला तिला आय लव्ह यू म्हणतो आणि सगळेजण तिथे टाळ्या वाजवायला लागतात अर्जुन सायलीसाठी. फायनली अर्जुनने त्याच्या मनातलं सायलीला सांगितलं आणि सायली अशी तिचं हृदय थांबून ऐकते हे सगळं आणि खूप रडायला लागते ती आणि आनंद अश्रू तिच्या डोळ्यात यायला लागतात. एवढं सगळे कोणी कधीच खुश झाले नसतील प्रेक्षकांनो. आपापल्या नवऱ्यांनी प्रपोज केल्यावर इतका आनंद झाला नसेल जितका आनंद आज अर्जुनने सायलीला प्रपोज केल्यानंतर झालाय. काय म्हणताय? खरंच छान वाटलं. पण आता त्यांनी ठरलं तर मग हे गाणं प्ले केलं इथे. अर्जुन जेव्हा सायलीला प्रपोज करतो तेव्हा आता खूप वेळ सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघाल, अर्जुनच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्ही बघाल. म्हणून हा जो व्हिडिओ आहे ना तो थोडा मी कमी केला. उगाचच जास्ती पसरवून सांगण्यात काही अर्थ नाही ना, कारण आता त्यांनी एक गाणं पण प्ले केलंय, वाटेत भेटे फुलांचा ऋतू, अंधार उजळे तुझ्या पावली. आणि अर्जुन तिला प्रपोज करून आता तिच्या जवळ येतो धावत धावत. एवढा छान आणि सुंदर क्षण आहे प्रेक्षकांनो. खूपच अप्रतिम दाखवला त्यांनी. खरंच कमाल आहे या सगळ्यांची. म्हणजे एवढ्या सगळ्यांसमोर अशी भूमिका करणं, चेहऱ्यावरती एवढे जिवंत एक्सप्रेशन आणणं, नॉट अ जोक. म्हणजे खरंच कमाल आहे. म्हणजे माझ्याकडनं तर या सगळ्यांसाठी हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. अप्रतिम काम केलंय या सगळ्यांनी. सगळेजण अर्जुन आणि सायलीसाठी टाळ्या वाजवत आहेत. चैतन्य, कुसुम यांच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू आलेत. आता खूप भारी दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि हे जे आहे ना हे ते बघण्यासारखं आहे. म्हणजे आज तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका. खूप छान वाटेल तुम्हाला टीव्हीवर बघायला. आता अर्जुन सायलीकडे असं पळत पळत येतो. आता पुढे अर्जुन काय बोलतो हे बघायचं असेल तर तुम्हाला मध्ये प्रियाचा आणि प्रतिमा आत्याचा सीन थोड्या वेळ जरा बघावा लागेल, कारण त्यांनी मध्ये तो अर्जुन आता सायलीच्या असं मागे येऊन उभा आहे, पण सायलीची काही हिंमत होईना अर्जुनकडे बघण्याची, कारण मधुभाऊंनी दिलेल्या शब्देमध्ये ती अडकलेली आहे ना. पण आता अर्जुन जे काही बोलतो ना प्रेक्षकांनो पुढे, ते खूप हृदयाला भेटणार आहे. आता बघा, अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली बघा ना माझ्याकडे. पण आता त्यांनी मध्येच प्रिया आणि प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय. आता बघा, ही कल्पनाताई तिला म्हणते, अगं मी काय म्हणते तन्वी, आपण दवाखान्यात जाऊया का? नाही म्हणजे प्रतिमाला खूपच त्रास होत असेल तर जाऊयात ना. आता प्रिया म्हणते, अगं नाही मामी, मी घेऊन जाईल हा आईला दवाखान्यात, तू काही टेन्शन घेऊ नको, मी डॉक्टर श्रद्धांना कॉल करते ना, त्या आहेत ना, त्या मला पुढे सांगतील काय करायचं काय नाही ते. आता प्रतिमा त्या खूप अनइझी फील करत असतात बरं का. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, बाई तन्वी, मला तर आता असं वाटायला लागलंय की आपल्या घराला ना शापच मिळालेला आहे बाई काहीतरी. आता लगेच प्रिया म्हणते, अगं मामी असं कशाला विचार करते, तू टेन्शन घेऊ नकोस बरं, आणि आपण ठरवलंय ना आता सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. अगं मामी, तू ना आता होमाकडे जा. खरं तर तुला ना तिथे जास्ती वेळ थांबायची गरज आहे, तिथे तुला जास्ती पॉझिटिव्ह वेव्स मिळतील ना. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, हो तुझं बरोबर आहे, पण तू प्रतिमाकडे लक्ष दे हा तन्वी. मग ही म्हणते, हो प्रश्नच नाही, मी आता माझ्या आईला एक सेकंद सुद्धा सोडणार नाहीये हा मामी, तू नको काळजी करूस. आता या कल्पनाताई खाली चालल्या जातात. जाताना प्रतिमा त्याला म्हणतात, प्रतिमा अगं काळजी नको करूस, तन्वी आहे हा तुझ्याजवळ, टेन्शन नको घेऊस. मग लगेच आता ही प्रिया त्या प्रतिमा त्याला अवघी नाटकी जवळ काय घेते, आई रडू नको, मी आहे ना तुझ्याजवळ, टेन्शन घेऊ नको. पण आता ती नुसती डोळे गरागरा फिरवत असते प्रतिमा
प्रतिमात्याकडे बघून असं जीवावर आल्यासारखं ती जवळ घेते प्रतिमात्याला. पण आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचं सीन दाखवलाय त्यांनी. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, बघा ना माझ्याकडे मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे का बघत नाही आहात? मी काय म्हणालो तुम्ही ऐकलं ना मिसेस सायली? सायली आता अशी पाठमोरीच आहे, ती काही अर्जुनकडे बघायला तयार नाहीये. आता अर्जुन म्हणत असतो, बघा ना माझ्याकडे मिसेस सायली, मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी आज सांगितलं. आय लव्ह यू मिसेस सायली, खरंच आय लव्ह यू सो मच. प्रेम या शब्दालाच मी घाबरत होतो, तुम्हाला माहितीये, पण तुम्ही मला शिकवलंय खरं प्रेम काय असतं. स्वतःच्या माणसासाठी कसं जगायचं हे तुम्ही मला शिकवलत मिसेस सायली. अर्जुनचा आवाज कानावर पडतोय ना, सायलीला तेच खूप असं तृप्त झाल्यासारखं वाटतंय. अर्जुन म्हणतो, मी कधी तुमच्या प्रेमात पडलो हे मलाच कळलं नाही मिसेस सायली. आता सायली अर्जुनला त्या आरशात बघते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन पुढे म्हणतो, मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात कधी पडलो हे मलाच कळलं नाही हो. आता त्याने अंगठी बाहेर काढली आहे सायलीसाठी. अर्जुन म्हणतो की तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली होतात तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो, की मिस गडबड घोटाळा झाला तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो, का तुम्ही माझ्या मिसेस सायली झालात तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो. आता अर्जुनचे एक एक शब्द सायलीला खूप तृप्त करतायत. आता सायली अर्जुनला अशी आरशात बघत असते. अर्जुन म्हणत असतो, मी आता तुमच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन करूच शकत नाही मिसेस सायली, बघा ना माझ्याकडे वळून. आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू. आता त्याने ती अंगठी हातात घेतली आणि तो वाट बघतोय, सायली त्याच्या जवळ कधी येईल, त्याच्या समोर कधी येईल. आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जर मला असं सोडून निघून गेलात ना तर मी नाही जगू शकणार सायली, खरंच नाही जगू शकणार. आता तो रडायला लागतो प्रेक्षकांनो, आणि सायली सुद्धा. अर्जुन आता जेव्हा त्याच्या भावना व्यक्त करतोय तेव्हा तिथे बस स्टँडवर प्रत्येक जण त्याच्याकडे बघतंय, सारखं बघतंय. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन लागतो रडायला. तो म्हणत असतो, मिसेस सायली मी खरंच तुमच्याशिवाय नाही जगू शकत हो, बघा ना माझ्याकडे, एकदा तरी वळून बघा. आता सायलीला आठवतं ना मधुभाऊंनी दिलेली शपथ, तिला आठवतंय की मधुभाऊंनी सांगितलंय की तू अर्जुनकडे वळून सुद्धा बघायचं नाही, यदा कदाचित तो समोर आला तर त्याच्याकडे पाहायचं पण नाही. आता ते सगळं आठवून सायली अतिशय कठोर निर्णय घेते. अर्जुनला न बघताच ती बसमध्ये बसून जाते प्रेक्षकांनो. अर्जुन तिला म्हणत असतो, थांबा ना मिसेस सायली, बघा ना माझ्याकडे, तुम्ही का नाही बघत आहात माझ्याकडे? अरे यार प्रेक्षकांनो, खरं सांगू का, उगी मालिकेत वाढवायचं म्हणून वाढवतात, पण असं खरं प्रेम समोर आहे. इतकं म्हणजे त्या दोघांनी एकमेकांसाठी लढाई दिली, इतकं सगळं सॅक्रिफाईस केल्यानंतर जर हे दोघं एकमेकांच्या साठी जगू शकत नाही तर अशा शब्दा काही कामाच्या नाहीयेत. असं कोणाला शब्दा घालून जर आयुष्य काढलं असतं आपण तर झालं, मग आई आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात. या मधुभाऊंना काय करायचंय बरं, या दोघां म्हणजे संसार या दोघांना करायचा आहे ना. मधुभाऊंचं काय आलं मध्ये, म्हणजे माझ्या भावना जरा जास्ती उफाळून आल्यात समोर, पण मला ना सायलीचं डिसिजन नाही आवडलं आज. आता सायली त्या अर्जुनकडे बघत नाही आणि चालली जाते बसमध्ये, पण तो अर्जुन लागतो ना बिचारा रडायला. इतका तो आला तिथे, त्याने प्रपोज केलंय सगळ्या जगासमोर, पण मग काय झालं, काय उपयोग झाला का बिचाऱ्याचा एवढं सगळं करून? नाही, फक्त सायलीला आता ते प्रेमळ क्षण आठवतात, मधुभाऊंनी दिलेली शपथ आठवते, आणि आता तो अर्जुन तिला म्हणत असतो, माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा. फक्त त्यांनी शेवटी हेच दाखवलं. म्हणून ना प्रेक्षकांनो, मी आज जास्ती मोठा केलाच नाहीये व्हिडिओ, म्हणजे खरंच तुम्हाला सांगण्यासारखं आज एवढं काहीच नव्हतं. फक्त अर्जुन आणि सायलीचं प्रपोज जे आहे ना ते मेन ऑफ अट्रॅक्शन होतं आज या एपिसोडचं, आणि आज गाणे वगैरे ह्यातच त्यांनी खूप एपिसोड रंगवलाय. आता बघा प्रेक्षकांनो, सायली काही बघायला तयार नसते या अर्जुनकडे. आता अर्जुन म्हणत असतो तिला सारखं सारखं, बघा ना माझ्याकडे मिसेस सायली, तुम्ही का नाही बघत आहात माझ्याकडे, एकदा तरी वळून बघा ना. कुसुम पण तिला खुणवत असते की बघ सायली अर्जुनकडे, पण या सायलीने अगदी कठोर निर्णय घेतलेला आहे. बिचाऱ्या अर्जुनच्या प्रेमाची परीक्षाच बघते ती. आता तर मला असं वाटायला लागलंय. आणि आता सायली काहीच बोलत नाही आणि तिचं हृदय असं घट्ट करते आणि बसमध्ये बसून जाते, आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला. सायली जेव्हा बसमध्ये बसते तेव्हा हा अर्जुन वेड्या पिशासारखा त्या बसच्या मागे धावतो, पण तरी सायली काही थांबेना, बसही थांबेना. शेवटी वाऱ्याने ती ओढणी अर्जुनच्या चेहऱ्यावर पडते सायलीची. आता तो विचार करतो अर्जुन, मिसेस सायलींची ओढणी माझ्याकडे आली आहे, याचा एकच अर्थ आहे मिसेस सायली पण माझ्याकडे लवकर येणार. मी प्रॉमिस करतो तुम्हाला मिसेस सायली की आपण दोघं नक्की एकत्र येणार. आता प्रेक्षकांनो, ती जी सायलीने डायरी लिहिली आहे ना एवढी मोठी, ती काय कामाची, ती या अर्जुनच्या हातात पडेल, कोणाच्या तरी हातात पडेल, मोठा तमाशा होईल, तेव्हा ही सायली अर्जुनवरचं प्रेम कबूल करेल. काय ना शेवटी प्रेक्षकांनो, हे एक मनोरंजन आहे. हे सगळे कलाकार खूप एफर्ट घेऊन काम करत असतात. या सगळ्यांच्या कामाला आपण दाद देऊयात आणि वाट बघूयात सायली
सायली अर्जुन जवळ कधी प्रेमाची कबुली देईल याची. सायली तिचं प्रेम कधी व्यक्त करेल यासाठी आपण थोडासा संयम ठेवूयात आणि अर्जुनने जे काही आज त्याचं प्रेम व्यक्त केलं ना, आधी आपण ते एन्जॉय करूयात प्रेक्षकांनो. खूप छान दाखवलंय त्यांनी आजच्या या एपिसोड साठी. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त. अभी आगे अपने को बहुत कुछ देखना है. सायलीची ओढणी वगैरे बघून मला तर ते कुछ कुछ होता आहे त्या पिक्चरची आठवण आली प्रेक्षकांनो. कारण तसंच दाखवलंय त्यांनी. छानच होता आजचा भाग, प्रश्नच नाही. तर तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.